हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तसेच नेहमी आपण कांदे पोहे खातच असतो. तर आज त्याच पोह्यापासून आपण बघणार आहोत हेल्दी असा ब्रेकफास्ट. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्वात प्रथम आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत. तर मी इकडे 1.5 वाटी एवढे पोहे घेतले आहे. इकडे तुम्ही जाडे किंवा पातळ कोणतेही पोह्याचा वापर करू शकता. हे पोहे धुवून घेतले आहे. आता याला आपण काढून घेऊया. थोडेसे प्रेस करून आपल्याला काढून घ्यायचं आहे. पोह्यामध्ये आता काहीच पाणी राहिलं नाही आहे. तर यामध्ये आपण थोडेसे पाणी घालणार आहोत. अर्धा चमचा एवढे आपल्याला पाणी घालायचे आहे आणि याला असेच ठेवूया. तोपर्यंत आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत. बनवण्यासाठी मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहे, लसूण आणि अर्धा इंच आलं. त्यातच 1 चमचा जिरे घातले आहे आणि ह्याचं असं पेस्ट करून घेतली आहे. असं जाडसर पेस्ट केली तरी चालेल. आता आपण यामध्येच घालणार आहोत कोबी. तर मी इकडे कोबी घेतला आहे. जेवढे आपण पोहे घेतले आहे तेवढेच कोबी घ्यायचे आहे. प्लस मिक्सरमध्ये ह्याला प्लस असं करून ह्याचं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम पण बारीक करायचं नाही. प्लस असं साईन करूनच आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. त्यातच मी घातली आहे वाटलेली चटणी, तसेच एक मीडियम साईजचा कांदा, कोथिंबीर आणि 3/4 कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आता याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण यामध्ये घालूया मसाले. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 3/4 चमचा आपण ओवा घालणार आहोत. ओवा थोडासा आपल्याला हातावर घासून घ्यायचा आहे. तसेच 1 चमचा सफेद तेल आणि 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इकडे चाट मसाल्याचा वापर केला तरी चालेल. आता हे सर्व जिन्नसे आपण मळून घेणार आहोत. हे आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. हे मळताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. विदाऊट पाणी वापरताच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे माझे पीठ मळून झाले आहे. एकदम पटकन इझिली पीठ मळून होते. आता हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी थोडेसे तेल लावून घेतले आहेत तव्याला. इकडे तुम्ही नॉनस्टिक या आपला चपाती करायचा तवा कोणताही तवा वापरू शकता. ह्याला सर्व साईडने आपण तेल लावून घेणार आहोत. तेल लावून ह्याला असं गोळा करून घ्यायचा आहे. इकडे पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडा आणि याला प्रेस करायचे आहे. अशा प्रकारे प्रेस करून ह्याला आपण शेकून घेणार आहोत. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असे आपण बनवून घेऊ शकतो. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे केलं आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली तव्यावरही याप्रमाणे प्रेस करू शकता. आता हे शेकताना आपल्याला गॅस मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडेसे तेल वरनं सोडायचे आहे. इकडे 5 ते 7 मिनटं झाले आहे आणि माझे एका साईडने भाजून झाले आहे. आता याच प्रकारे ह्याची दुसरी साईडही आपण भाजून घेऊया. गोल्डन गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे की नाही. एकदम झटपट होणारी रेसिपी. घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच मी यावर थोडेसे साईडने तेल सोडले आहे आणि दुसरी बाजूही त्याची भाजून घेतली आहे. आता हे सर्व करूया. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.